येत्या 1 तारखेला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदराव पाटील तिडके यांच्या वाढदिवसानिमित्त जे काही आपण सर्व समाज उपयोगी कार्यक्रम आपण संपूर्ण दक्षिण मतदारसंघामध्ये घेत आहे त्याबद्दल ही पत्रकार परिषद ठेवली होती। आपण आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमदार साहेबांनी एक संकल्प केला होता की 11,000 झाडं त्या दिवशी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी पूर्ण दक्षिण मतदारसंघामध्ये व इतरही भागामध्ये 11,000 झाडं लावण्यात येतील निसर्गाचा संतुलन राखण्यासाठी। आणि आजच्या काळामध्ये वृक्ष लागवड ही अत्यंत गरजेची असल्यामुळं 11,000 झाडं लावण्याचा संकल्प आम्ही त्या दिवशी केलेला आहे। तसेच त्याचबरोबर विविध ठिकाणी डॉक्टर शंकरराव चव्हाण दवाखान्यामध्ये फळवाटपाचा कार्यक्रम असेल, काही ठिकाणी आरोग्य शिबिराचे देखील कार्यक्रम आहेत। बऱ्याचशा ग्रामीण भागातील शाळांमध्ये वह्या पुस्तक वाटपाचा सुद्धा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे। काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी काही ठिकाणी जे नगरपालिकेचे साफसफाईचे महिला कर्मचारी आहेत त्यांना साड्या वाटपाचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे। असे विविध कार्यक्रम येत्या 1 तारखेपासून ते 2-3 दिवस हे सर्व कार्यक्रम दक्षिण मतदारसंघामध्ये घेण्यात येणार त्यासाठी बैठक ठेवण्यात आली होती। 2-3 महिन्याच्या याच्यावर टिकणार आहे। नंतर मग जिथं लोक जपू शकतील अशाच ठिकाणी आपण झालेलं आहे ते त्याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लिंबाचे वडाचे किंवा वन विभागाच्या याच्यातून जे काही झाडं कमी संपूर्ण मतदारसंघामध्ये किंवा इतरही कोणी जर झाडं जपणारी काही माणसं असतील त्यांनी जर मागणी केली तर इतरही आणखीनही झाडं आम्ही लोकांना पुरवण्याचं काम आम्ही करणार आहे। झाडं आम्ही प्रत्येक ग्रामपंचायतला स्वतः नेऊन देऊन त्या ग्रामपंचायतीच्या याच्यातून फोटो करून आम्ही एक ग्रुप अगोदर देऊन द्यावा लागेल। 30 तारखेला जर आपण दिलं तर 1 तारखेला सकाळी सगळ्या ठिकाणी कार्यक्रम तो होईल समजा ग्रामपंचायतला झाडं आम्ही लावणार आहे। परंतु काही ग्रामीण भागामध्ये रस्त्याला मेन रोडला जी काय आहेत समजा अशा ठिकाणी आपण झाडं लावणार। नाही आता ते आपल्याला सगळ्यांची आम्ही उद्या आणून घेणार आहे।